मुलांच्या पालकांना संधी देतो टॅलेंट प्रदर्शन करण्याची, तर त्याच्याकडे आपण वळणार आहोत. मला असं सांगण्यात आलं बरीच मुलं जी टॅलेंट शोमध्ये आहेत ती विंगमध्ये रेडी नाही आहेत, तर तुम्ही जिकडेही कुठे असाल टॅलेंट शोमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे, तुमचं नाव आता बोलवणार आहेत लवकरच, तर प्लीज तुम्ही विंगेत रेडी राहा. थँक्यू व्हेरी मच. आय थिंक दॅट इज ऑल आय हॅव. आता मी आपले टॅलेंट शोचे MC त्यांना मी बोलवतो स्टेजवरती. प्लीज वेलकम सुचेता अँड योगिता पानसरे. नमस्कार मंडळी. मग आमचं महाभारतावरचं नाटक तुम्हाला आवडलं ना? चांगलं होतं, पण आमच्या वेळी तुमच्या वेळी इतकी मोठी नाहीस हर तू माझ्यापेक्षा. तुला कळलं नाही. आमच्या वेळी कसं सगळं जास्ती छान होतं असं म्हणत राहणे हे सुद्धा एक मराठी परंपराच आहे. हो का? मग सांग बरं, परंपरेनुसार आपल्या शाळेच्या दिवाळी कार्यक्रमाची 2 मुख्य आकर्षणं कोणती? सोपं आहे, फराळ आणि जेवण. नाही ग, अगं नाटक आणि टॅलेंट शो. हो हो, खरंच की. आमच्या वेळी पुढे तर आता सुरुवात करू आपल्या टॅलेंट शो म्हणजेच विविध गुणदर्शनाला. वाव, आय एम एक्सायटेड. कोणाचा आहे पहिला परफॉर्मन्स? आपला छोटा दोस्त अभिर टोकर गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे.